नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महा-टी-ई-टी परीक्षा सामाजिक शास्त्र या विषयाचे अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत। हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। आणि विद्यार्थी मित्रांनो, टी-ई-टी साठी बघा लागणारे 8000 प्रश्न संग्रह असलेलं एक PDF आपल्याकडे अवेलेबल आहे। जर कोणाला PDF घ्यायचं असेल तर 9922648129 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोन पे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे। तुम्हाला 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर लगेच PDF हे पाठवले जाईल। त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा, समानतेचा अधिकार भारतीय राज्यघटनेमध्ये खालीलपैकी कोणत्या कलमाच्या अंतर्गत देण्यात आला? बघा, समानतेचा अधिकार भारतीय राज्यघटनेमध्ये कोणत्या कलमाच्या अंतर्गत देण्यात आलेला आहे? बघा, समानतेचा अधिकार कलम 14 ते 18 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक दुसरा बघा, अर्थशास्त्र हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? बघा, अर्थशास्त्र हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, कौटिल्य यांनी अर्थशास्त्र हा ग्रंथ लिहिलेला ग्रंथ आहे। प्रश्न क्रमांक तिसरा बघा, जिल्हा परिषदेमध्ये सदस्यांची एकूण संख्या खालीलपैकी किती असते? बघा, जिल्हा परिषदेमध्ये सदस्यांची एकूण संख्या खालीलपैकी किती सदस्य संख्या असते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, 50 ते 75 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 4 बघा, भारताच्या संविधान सभेमध्ये एकूण खालीलपैकी किती सदस्य होते? बघा, भारताच्या संविधान सभेमध्ये एकूण किती सदस्य होते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 विद्यार्थी मित्रांनो 299 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 5 बघा, निबंधमाला हे मासिक खालीलपैकी कोणी सुरू केलेलं मासिक होते? बघा, निबंधमाला या नावाचं मासिक खालीलपैकी कोणाचे मासिक होते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी निबंधमाला नावाचं मासिक यांनी सुरू केलेलं मासिक होते। प्रश्न क्रमांक 6 बघा, तैनाती फौज पद्धत खालीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलने सुरू केलेली पद्धत होय? बघा, तैनाती फौज पद्धती खालीलपैकी कोणी सुरू केलेली पद्धत होय? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, लॉर्ड वेलेस्ली यांनी तैनाती फौज पद्धती सुरू केलेली पद्धत होय। प्रश्न क्रमांक 7 बघा, नागार्जुन सागर हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या नदीवरचा प्रकल्प आहे? बघा, नागार्जुन सागर हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या नदीवरचा प्रकल्प आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 विद्यार्थी मित्रांनो, नागार्जुन सागर हा प्रकल्प कृष्णा नदीवरचा तो प्रकल्प आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, गुगामल हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? गुगामल हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील, गुगामल हे राष्ट्रीय उद्यान अमरावती या जिल्ह्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सांची हे स्तूप भारतामधलं बघा ऐतिहासिक ठिकाण आहे, तर ते पुढीलपैकी सांची स्तूप खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? सांची स्तूप बघा, भोपाळ मध्य प्रदेश राज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो सांची हे स्तूप आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या ठिकाणी? बघा, इंदिरा गांधी हे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा, इंदिरा गांधी बघा आंतरराष्ट्रीय विमानतळ विद्यार्थी मित्रांनो दिल्ली या ठिकाणी आहे। प्रश्न क्रमांक 5 बघा, सालार जंग म्युझियम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? बघा, सालार जंग म्युझियम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 राहील, सालार जंग म्युझियम विद्यार्थी मित्रांनो हैदराबाद या ठिकाणी आहे। प्रश्न क्रमांक 6 बघा, आत्मीय सभा यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? बघा, आत्मीय सभा यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, राजाराम मोहन रॉय यांनी आत्मीय सभेची स्थापना ही केली होती। प्रश्न क्रमांक 7 बघा, देशबंधू असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते? बघा, देशबंधू असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, चित्तरंजन दास यांना विद्यार्थी मित्रांनो देशबंधू या ठिकाणी त्यांना म्हटले जाते। प्रश्न क्रमांक 8 बघा, संतती नियमनाची पहिली चळवळ महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणी सुरू केली? संतती नियमनाची पहिली चळवळ महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणी सुरू
सुरू केली होती। मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील रघुनाथ धोंडो कर्वे यांनी महाराष्ट्रामध्ये बघा पहिले संतती नियमनाची पहिली चळवळ महाराष्ट्रामध्ये सुरू केली होती। विषय क्रमांक 9 बघा इलेक्ट्रॉनचा शोध खालीलपैकी कोणी लावला बघा इलेक्ट्रॉनचा शोध खालीलपैकी कोणी लावला होता। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील जे थॉम्सन यांनी इलेक्ट्रॉनचा शोध हा लावला होता। प्रश्न क्रमांक 10 बघा खालीलपैकी कोणता वायू विद्यार्थी मित्रांनो निष्क्रिय वायू नाही बघा यापैकी कोणता एक वायू आहे जो वायू निष्क्रिय वायू नाही। बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 लिथियम या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो निष्क्रिय वायू नाही। प्रश्न क्रमांक पुढचा मोबाईल फोनचे जनक असे खालीलपैकी कोणास बघा मोबाईल फोनचे जनक असे खालीलपैकी कोणास म्हणतात। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील मार्टिन कफूर यांना मोबाईल फोनचे जनक असे म्हणतात। प्रश्न क्रमांक पुढचा बघा मराठी राजभाषा दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असते। मराठी राजभाषा दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असते। बघा मराठी राजभाषा दिन विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील 27 फेब्रुवारी या दिवशी विद्यार्थी मित्रांनो मराठी राजभाषा दिन असतो। प्रश्न क्रमांक पुढचा बघा 100 वर्ष पूर्ण झाल्यावर पुढीलपैकी कोणते वर्ष या ठिकाणी साजरे करण्यात येते बघा 100 वर्ष पूर्ण झाल्यावर पुढीलपैकी कोणते वर्ष साजरे करण्यात येते बघा 100 वर्ष पूर्ण झाल्यावर बघा शताब्दी वर्ष या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 14 बघा आमच्या अंगणामध्ये रोज फेरीवाला येत होता हे वाक्य पुढीलपैकी कोणत्या काळाचं वाक्य आहे बघा आमच्या अंगणामध्ये रोज फेरीवाला येत होता हे वाक्य कोणत्या काळाचं वाक्य आहे। बघा येत होता बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी अपूर्ण भूतकाळाचं वाक्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्राचे सॉक्रेटिस असे खालीलपैकी कोणास म्हणतात। महाराष्ट्राचे सॉक्रेटिस असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील न्यायमूर्ती बघा महादेव गोविंद रानडे यांना महाराष्ट्राचे सॉक्रेटिस असे या ठिकाणी म्हटले जाते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा डेन्मार्क या देशाची राजधानी खालीलपैकी कोणत्या डेन्मार्क या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील कोपनहेगन डेन्मार्क या देशाची राजधानी आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा अंतराळामध्ये जाणारा पहिला माणूस खालीलपैकी कोण अंतराळामध्ये जाणारा पहिला माणूस खालीलपैकी कोण होता। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा 3 राहील युरी गागारिन हा बघा अंतराळामध्ये जाणारा या ठिकाणी पहिला माणूस होता। प्रश्न क्रमांक पुढचा पंडित रविशंकर हे पुढीलपैकी कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंधित पंडित रविशंकर हे पुढीलपैकी कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंधित आहेत। पंडित रविशंकर बघा पंडित रविशंकर विद्यार्थी सतार वादक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा युनेस्कोचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी युनेस्कोचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा 2 राहील युनेस्कोचं मुख्यालय विद्यार्थी मित्रांनो पॅरिस या ठिकाणी आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा कलम 80 मध्ये बघा खालीलपैकी कोणत्या सभागृहाची तरतूद करण्यात आली। बघा कलम 80 मध्ये पुढीलपैकी कोणत्या सभागृहाची तरतूद करण्यात आलेली आहे। कलम 80 मध्ये बघा कलम 80 मध्ये विद्यार्थी मित्रांनो राज्यसभेची या ठिकाणी तरतूद करण्यात आलेली आहे। प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा भारतीय राज्यघटनेमध्ये 8वे परिशिष्ट खालीलपैकी कशा संबंधीचं परिशिष्ट आहे। भारतीय राज्यघटनेमध्ये 8वे परिशिष्ट पुढीलपैकी कशा संबंधीचं या ठिकाणी परिशिष्ट आहे। बघा 8वे परिशिष्ट विद्यार्थी मित्रांनो राजभाषा यांच्या संबंधित या ठिकाणी परिशिष्ट आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा क्रिप्स मिशन भारतामध्ये कोणत्या वर्षी आले होते। बघा क्रिप्स मिशन भारतामध्ये पुढीलपैकी कोणत्या वर्षी आले होते। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा 1 राहील सन 1942 मध्ये विद्यार्थी क्रिप्स मिशन भारतामध्ये या ठिकाणी आले होते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा महात्मा गांधी यांना एका माणसाचे सैन्य अशी उपाधी खालीलपैकी कोण बघा महात्मा गांधीजी यांना एका माणसाचे सैन्य अशी उपाधी खालीलपैकी कोणी दिली होती। मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील लॉर्ड माउंटबॅटन यांनी महात्मा गांधीजी यांना एका माणसाचे सैन्य अशी उपाधीही दिली होती। प्रश्न क्रमांक पुढचा बघा जागतिक रक्तदान दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो। जागतिक रक्तदान दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो। मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील 14 जून या दिवशी विद्यार्थी मित्रांनो जागतिक रक्तदान दिन असतो। प्रश्न क्रमांक पुढचा बघा शीतपेयामध्ये पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं ॲसिड असते। बघा शीतपेयामध्ये पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं ॲसिड असते। बघा शीतपेयामध्ये विद्यार्थी मित्रांनो कार्बोनिल ॲसिड या प्रकारचे या ठिकाणी
ॲसिड असते. प्रश्न क्रमांक 26 बघा, वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही खालीलपैकी कोण होते? वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही खालीलपैकी कोण होते? मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील विनोबा भावे. विद्यार्थी मित्रांनो, वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही होते. प्रश्न क्रमांक 27 बघा, मानव धर्म सभा ही संस्था खालीलपैकी कोणी स्थापन केलेली संस्था? मानव धर्म सभा ही संस्था खालीलपैकी कोणी स्थापन केलेली संस्था आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी मानव धर्म सभा ही संस्था स्थापन केलेली संस्था आहे. प्रश्न क्रमांक 28 बघा, मी नास्तिक का आहे हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक? मी नास्तिक का आहे हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक आहे? मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 भगतसिंग यांनी लिहिलेलं पुस्तक आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतीय जनता पार्टी म्हणजेच BJPची स्थापना पुढीलपैकी कोणत्या वर्षी झाली? बघा BJPची स्थापना, बघा BJPची स्थापना विद्यार्थी सन 1980 मध्ये BJPची स्थापना ही झाली होती. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सूर्यमालेमध्ये सर्वात लांबचा ग्रह पुढीलपैकी सूर्यमालेमध्ये सर्वात लांबचा ग्रह पुढीलपैकी कोणता ग्रह आहे? मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील नेपच्यून हा ग्रह. विद्यार्थी मित्रांनो, सूर्यमालेमध्ये सर्वात लांबचा तो ग्रह आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, संपूर्ण देशाचा कारभार पुढीलपैकी कोणाच्या नावाने चालतो? संपूर्ण देशाचा कारभार पुढीलपैकी कोणाच्या नावाने चालतो? मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील राष्ट्रपती नावाने. या ठिकाणी आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भांगडा हे पुढीलपैकी कोणत्या राज्याचं लोकनृत्य आहे? बघा भांगडा हे पुढीलपैकी कोणत्या राज्याचं लोकनृत्य आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील विद्यार्थी मित्रांनो, भांगडा हे पंजाब या राज्याचं लोकनृत्य आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कोळशाच्या उत्पादनामध्ये भारतामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य खालीलपैकी कोणतं आहे? बघा कोळशाच्या उत्पादनामध्ये भारतामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य पुढीलपैकी कोणतं राज्य आहे? मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील झारखंड हे राज्य. विद्यार्थी मित्रांनो, कोळशाच्या उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकाच्या ठिकाणी राज्य आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, नाणेघाट हे बघा महाराष्ट्रामधलं एक महत्त्वाचं शिखर आहे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? नाणेघाट बघा महाराष्ट्रामधलं एक महत्त्वाचं शिखर आहे, तर ते पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? नाणेघाट. बघा नाणेघाट हे शिखर विद्यार्थी मित्रांनो पुणे या जिल्ह्यामधलं ते शिखर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पाचगणी बघा हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये? पाचगणी हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा पाचगणी हे थंड हवेचं ठिकाण विद्यार्थी मित्रांनो सातारा या जिल्ह्यामधलं थंड हवेचं ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, नेवासे आणि संगमनेर ही शहरे कोणत्या नदीच्या काठावर आहेत? नेवासे आणि संगमनेर ही ठिकाणे पुढीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहेत? बघा नेवासे आणि संगमनेर हे ठिकाणे विद्यार्थी मित्रांनो प्रवरा नदीच्या काठावर आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, ज्वारीच्या उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य पुढीलपैकी कोणत्या? ज्वारीच्या उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य पुढीलपैकी कोणतं राज्य आहे? बघा महाराष्ट्र राज्य विद्यार्थी मित्रांनो ज्वारीच्या उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अभिनव भारत या संघटनेची स्थापना पुढीलपैकी कोणत्या वर्षी झाली? बघा अभिनव भारत या संघटनेची स्थापना पुढीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? अभिनव भारत. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील सन 1904 मध्ये बघा स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अभिनव भारत या संघटनेची स्थापना ही केली होती. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, आगरकरांनी सुधारक नावाचं साप्ताहिक पुढीलपैकी कोणत्या वर्षी सुरू केले? आगरकरांनी सुधारक नावाचं बघा साप्ताहिक पुढीलपैकी कोणत्या वर्षी सुरू केले होते? बघा सुधारक हे साप्ताहिक विद्यार्थी मित्रांनो सन 1888 मध्ये आगरकरांनी सुधारक हे साप्ताहिक सुरू केले होते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, संगणकाला आज्ञा देण्यासाठी कोणत्या बटनाचा वापर करतात? संगणकाला बघा आज्ञा देण्यासाठी कोणत्या बटनाचा वापर करतात? तर या ठिकाणी एंटर या बटनाचा वापर करतात. प्रश्न क्रमांक बघा, असलमेंढा हे धरण पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं? बघा असलमेंढा हे धरण कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे? तर चंद्रपूर या जिल्ह्यामधलं ते धरण आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्रामध्ये बघा सर्वाधिक नारळाचं क्षेत्र कोणत्या जिल्ह्यामध्ये? महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वाधिक बघा नारळाचं क्षेत्र कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो सर्वाधिक नारळाचं या ठिकाणी क्षेत्र आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्र गुजरात राज्याच्या सीमा भागामधून खालीलपैकी कोणती नदी वाहते? बघा महाराष्ट्र गुजरात राज्याच्या सीमा भागामधून कोणती नदी वाहते? तर तापी नदी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कार्बन मोनॉक्साईड
आणि हायड्रोजन यांच्या मिश्रणाला खालीलपैकी बघा कार्बन मोनॉक्साईड आणि हायड्रोजन यांच्या मिश्रणाला खालीलपैकी काय म्हणतात? तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 2 यांना वॉटर गॅस असे म्हणतात. प्रश्न क्रमांक पुढचा बघा शुद्ध सोने खालीलपैकी किती कॅरेटचे असते? बघा शुद्ध सोने खालीलपैकी किती कॅरेटचे असते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील शुद्ध सोने विद्यार्थी मित्रांनो हे 24 कॅरेटचे सोने असते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा तांबेरा हा रोग पुढीलपैकी कोणत्या पिकावर पडणारा बघा तांबेरा हा रोग पुढीलपैकी कोणत्या पिकावर पडणारा रोग आहे? तर या ठिकाणी बघा गहू या पिकावर पडणारा तो रोग आहे. प्रश्न क्रमांक पुढे मानवी शरीरामध्ये बघा अन्नाचं पचन पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी बघा मानवी शरीरामध्ये अन्नाचं पचन पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी होते? बघा अन्नाचं पचन बघा मानवी शरीरामध्ये लहान आतडे या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा मानवी शरीरामध्ये छातींच्या बरगड्यांची संख्या एकूण किती असते? मानवी शरीरामध्ये छातींच्या बरगड्यांची एकूण संख्या खालीलपैकी किती असते? बघा 24 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा केसरीचे पहिले संपादक खालीलपैकी बघा केसरीचे बघा पहिले संपादक खालीलपैकी कोण होते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील गोग आगरकर विद्यार्थी मित्रांनो केसरीचे पहिले या ठिकाणी संपादक होते. प्रश्न क्रमांक 50 बघा महाराष्ट्रामध्ये पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्वातंत्र्य लढ्यामध्ये तुफान सेना स्थापन करण्यात आली? बघा तुफान सेना पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थापन करण्यात आली? तुफान सेना बघा तुफान सेना विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील सातारा या जिल्ह्यामध्ये तुफान सेना स्थापन करण्यात आली होती. प्रश्न क्रमांक पुढचा बघा पेशवाईंचा शेवट कोणत्या वर्षी झाला होता? पेशवाईंचा शेवट पुढीलपैकी कोणत्या वर्षी झाला होता? बघा सन 1818 मध्ये विद्यार्थी मित्रांनो पेशवाईंचा शेवट हा झाला होता. प्रश्न क्रमांक पुढचा बघा नॅशनल विषाणू संस्था पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी नॅशनल विषाणू संस्था पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी नॅशनल विषाणू संस्था तर पुणे या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर्स RCF हा खत कारखाना पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी RCF नॅशनल बघा राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर्स हा खत कारखाना मुंबई या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा अहमदनगर या जिल्ह्यामध्ये पुढीलपैकी कोणते अष्टविनायक गणपतीचं मंदिर आहे? बघा अहमदनगर जिल्ह्यामध्ये बघा श्री सिद्धिविनायक अष्टविनायक गणपतीचं मंदिर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा देशामधला पहिला लोहमार्ग मुंबई ते ठाणे पुढीलपैकी कोणत्या वर्षी बघा देशामधला पहिला लोहमार्ग बघा मुंबई ते ठाणे पुढीलपैकी कोणत्या वर्षी सुरू झाला होता? देशामधला पहिला लोहमार्ग सन 1853 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक बघा चुनखडीचे साठे कोणत्या जिल्ह्यामध्ये? महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक चुनखडीचे साठे तर यवतमाळ या जिल्ह्यामध्ये आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतामधला बघा पहिला तेल शुद्धीकरण कारखाना पुढीलपैकी भारतामधला पहिला तेल शुद्धीकरण कारखाना तर दिग्बोई जो की आसाम या राज्यामध्ये आहे भारतामधला पहिला तेल शुद्धीकरण कारखाना आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा दुधवा नॅशनल पार्क बघा हे वाघांसाठी बघा नॅशनल पार्क आहे तर ते पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? दुधवा नॅशनल पार्क बघा दुधवा नॅशनल पार्क हे विद्यार्थी मित्रांनो उत्तर प्रदेश या राज्यामध्ये या ठिकाणी नॅशनल पार्क आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारताच्या पूर्वेला पुढीलपैकी कोणता भारताच्या पूर्वेला पुढीलपैकी कोणता महासागर आहे? भारताच्या पूर्वेला बघा भारताच्या पूर्वेला विद्यार्थी मित्रांनो बंगालचा उपसागर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा जळगाव हा जिल्हा पुढीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा जिल्हा? बघा जळगाव हा जिल्हा बघा जळगाव हा जिल्हा विद्यार्थी मित्रांनो नाशिक या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक पुढे गोबीचे वाळवंट पुढीलपैकी कोणत्या देशामधलं बघा गोबीचे वाळवंट पुढीलपैकी कोणत्या देशामधले वाळवंट आहेत? तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांना एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. आणि विद्यार्थी मित्रांनो बघा महा TETसाठी बघा लागणारे 8000 प्रश्नाचं PDF आपल्याकडे अवेलेबल आहे. त्यामध्ये आपण सर्व विषयाचे प्रश्न आपण टाकलेले आहेत. जर कोणाला PDF घ्यायचा असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे. तुम्हाला सर्व PDF एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर लगेच पाठवले जातील. त्यामध्ये सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे.